हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज थोडंसं बरं वाटतं आहे, म्हणजे ताप बिलकुल नाही आहे, पण थोडंसं आतून हिट वाटतं आहे आणि थोडाफार विकनेस आहे. सो आजचा दिवस हा घरीच असणार आहे आणि थोडं रेस्ट केल्यावर अजून जरा जास्त प्रोग्रेस होईल. बट वातावरण इतकं बाहेर मस्त आहे, तुम्हाला एक झलक दाखवते मी. आत्ता जस्ट थोडं 15-20 मिनटापूर्वी पाऊस चालू होता आणि वातावरण तर पावसाचंच आहे, कारण ढगवरती दिसत असणार आणि मस्त खाली सगळी अशी ग्रीनरी दिसते. आणि हा मोसम पाहून कोणाला बाहेर फिरायची इच्छा नाही होणार. बट आपली तब्येत बरी नाही आहे, सो आपण ह्या टाईमला बाहेर नाही जाऊ शकत. तर आजचा काही प्लॅन घरीच असणार आहे. सुरुवात आपण नाश्त्याने करू आणि नाश्त्यासाठी आज स्पेशल असणार आहे ते म्हणजे ढोकळा. ढोकळ्यासाठी मला जास्त काही मेहनत घ्यायची नाही, कारण मी ऑलरेडी ती मेहनत घेऊन ठेवलेली आहे एकदाच, की मी प्रीमिक्स बनवून ठेवलं आहे, जे की 2-3 महिने चालू शकतं. आणि मी आता ते बनवते. थोडंफार तुम्हाला पण एक झलक दाखवते. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर रेसिपी पण नंतर शेअर करेल मी. जुन्या फ्लॅटला होतो तेव्हा असेच आपण खाली बसायचो, आठवते का तुला? चहा प्यायला हीच मॅट असायची तेव्हा. त्याच्यानंतर तिकडे तिला रिटायर केली होती. या फ्लॅटला आल्यानंतर मोस्ट ऑफ कमीच होते. एक तर एक जण सोफ्यावर बसलेला असतो, एक जण टेबलवरती बसलेला असतो. आई पण आहे, अर्जुच्या बाजूला आहे, आता फ्रेममध्ये दिसत नाही आहे. आईचा चहा सकाळीच झाला. आम्ही थोडंसं लेट उठलो, कारण आम्ही लेट झोपतो. किती प्रयत्न करा तुम्ही, किती मोटिवेशन घ्या की लवकर झोपू, लवकर उठू. ती कुठली म्हणे मराठीमध्ये, लवकर झोपे लवकर निजे, काहीतरी आहे ना ती. काही उपयोग नाही. सगळं मोटिवेशन तुमचं 2 दिवसात डायरेक्ट सब गंगा में बह जाता है भाई. ये नहीं सिखाना है तुमको, लोगों को मोटिवेट करना है, अच्छा दिखा के मोटिवेट करना है. बट खुद तो कुछ दिखाने जैसा हो पहले, फिर दिखाए आते में जे आहे रियालिटी. देखो ये बोलते फालतू गोष्टी दाखवायचं नाही, काय आहे जी रियालिटी ती पण बोलायला लागते ना. मोटिवेशन खूप येतं, मोटिवेशन कर म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. बट सुरुवातही करतो आपण, बट नाही होतं ॲज पर प्लॅन प्रमाणे. 2 दिवसात तुम्ही मग मी माझंच सांगतो ना, मी कुठं दुनियेचं एकदम हे घेऊन चाललोय. तू का झाशीची राणी बनते एकदम, की चांगलंच सांगायचंय एकदम, नाही तर एकदम डायरेक्ट तलवार आरपार. पण वाईट पण नको सांगू की माझ्याकडनंच हे होते, मग ते याच्याकडनंच नाही होत ना आपल्याकडनं. त्यांनी बरोबर घेतलं, तू वेगळ्या अँगल मध्ये घेऊन चाललेली. ठीक आहे, जाऊ दे, फ्रेम कट. क्या भैया जी, सुबह हमारा डिस्कशन अलग एंगल में जा रहा है. काही अर्थ आहे का याला? सकाळी आणलं एक फॅमिली फ्रेम एक रेकॉर्ड होते मस्तपैकी. अलग ही फॅमिली फ्रेम, फॅमिली वॉर बदल गई वो फ्रेम. एवढं चांगलं बोलतोय, हसतोय का मारामारी करतोय की वॉर झालेलं? शाब्दिक चकमक होते, शाब्दिक चकमक. सकाळी असं टीव्ही चांगलं आहे. कप घेऊन बसलो टीव्ही समोर बसलाय ना. ज्याची क्रिएटिव्ह होऊ नकोस तू सकाळी गिला. सॅटर्डे स्पेशल म्हणून अर्जुने मस्तपैकी असा केक बनवलेला आहे. मग काय? अच्छा, ढोकळा आहे. मला वाटलं केक बनवते तू आज. मिरची फ्लेवर. अभी इसमें जाएगा तड़का आणि त्याच्यावरती जाऊन मस्तपैकी असं कट होणार. इमली की चटनी भी बना देना भाई, मजा आ जाएगा सैटरडे का. नहीं फिर इतना वेट नहीं होगा. बाय द वे, ढोकला रेसिपीसाठी अर्जुताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.
कॉन्ट्रॅक्टसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात असं म्हणायचं तुम्हाला. इथे लग्नाच्या बर्थडेच्या सगळ्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. परफेक्ट बघू शकतात तुम्ही, शेप वगैरे बिघडत नाही. याला ॲज अ तुम्ही हेल्दी ऑप्शन म्हणून केक सुद्धा तुम्ही याच्याने कट करू शकतात. असं एकंदरीत मला सगळं बोलायचं होतं. तुझा बर्थडे जेव्हा असेल तेव्हा केक नाही आणणार, रात्री 12 वाजता हाच प्रकार करूया आपण. अच्छा ठीक आहे. हॅपी बर्थडे. एवढं छोटं विश करता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. असं करता. ठीक आहे. आय नो मी फसलेलो आहे काही गोष्टींमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ती झलक दिसलेली आहे. म्हणजे तुम्ही समजू शकतात किती मोठा त्याग केलेला आहे मी. डायरेक्ट टाक ना. हळद पण टाकू शकतो, but साखर टाकली का त्याच्यात? सगळं याच्यात आहे. ओके. काहीच मिक्स करायची गरज नाही. ओके. मीठ, साखर, सब कुछ है. कुछ चीज डालने की जरूरत नहीं. नहीं चीज़ नको, उस पर ढोकले पे अच्छा नहीं लगेगा. वाह 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 वाह, काय सजावट आहे. वा वा, करण्यासारखीच बायको भेटलीये, पण कदर नाहीये. हा टिपिकल बायकोचा टोला जो लगा दिया है पती को. गॅलरीतून बघितलं तेव्हा पाऊस चालू होता, त्याच्यामुळे खाली आलो. मी किराणा दुकानावरती जायचं होतं म्हणून छत्री घेतली आणि खाली लिफ्टने खाली आलो तर पाऊस गायब. आणि खाली आलो लिफ्टने तर पाऊस गायब आहे सगळीकडे. आणि आता परत असं वाटतंय ना की येतो जातोय पाऊस, म्हणजे कंटिन्युटी आहे पावसाची. मागच्या 5-6 दिवसापासून जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस परत रिस्टार्ट झालेली आहे. अर्जूचा ताप परत 100च्या वर गेला. म्हटलं चल आता डायरेक्ट काय बोलतात ना, लिमिट क्रॉस झाली आहे. 4-5 दिवस आपण टॅबलेट्सवरती काढलं. टॅबलेट्स घेतल्यानंतर फरक पडायचा, बट परत ताप येतो. त्याच्यामुळे आता ब्लड टेस्ट करायला चालू आहे. काल ब्लड टेस्ट करून घरी आलो, त्याच्यानंतर टॅबलेट्स वगैरे घेतल्या, बरं वाटायला लागलं. आणि रात्रीच 11 वाजेच्या आसपास तिचे रिपोर्ट आले. तर ज्या पण टेस्ट केल्या होत्या आम्ही, समथिंग डेंग्यूची केली होती, टायफॉईड, मलेरिया, जे बेसिक आता, आणि व्हायरल वगैरे सुरू आहे आणि ज्याची साथ चालू आहे, त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या. आणि लकीली सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. डॉक्टर म्हटलं की हा फक्त व्हायरल आहे, कारण अँटीबायोटिकचा कोर्स थोडा कंटिन्यू करा, म्हणजे तो अंगातून ताप निघाल्यानंतर ही प्रोसेस बंद होईल. कारण 5-6 दिवस होऊन गेले होते, म्हणून डॉक्टरने पण रिकमेंड केलं की ज्या पण टेस्ट करू शकता त्या करून टाका. म्हणजे कसं आहे, तुम्ही टेन्शन फ्री आणि पेशंटला काही त्रास नाही होणार. सो मग आम्ही करून टाकले आणि अशा प्रकारात निगेटिव्ह पण आलं आणि आता बरं पण वाटतं आहे. आणि आज ॲक्च्युली मंडे आहे. संडेचा दिवस पूर्ण गॅप झाला होता काल, म्हणजे ते ॲक्च्युली परवाची गोष्ट होती, जिथं आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो तिला. आणि त्याच्यानंतर आज मी निघणार आहे संध्याकाळी गावाला. जसा हा व्लॉग तुम्ही आता बघताय, हा जस्ट फ्रेम तुम्ही 4:30ला व्लॉग येईल आणि मी 4ला रेकॉर्ड करतो आहे. तर अशा प्रकारात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत पुन्हा एकदा नवीन एक व्लॉगमध्ये, ते पण डायरेक्ट माझ्या शेतातून. बाय बाय.